आपण सगळेजण पाहतोय सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम भारतीय जनता पक्षावर केलं. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर 38 जिल्हा परिषद सीट देऊन बहुमत दिलं आणि जवळजवळ आमचे अनेक सहकारी पण आमचे पक्ष आमच्यासोबत आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पक्षानं एका शेतकऱ्याच्या मुलाला, शेतकरी कामगार मुलाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आणि त्यानंतर आता सभापतीच्या निवडी आज या ठिकाणी होत आहेत. सगळा प्रादेशिक समतोल साधून, सामाजिक गणितं साधून आज आम्ही सभापतीच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. खास करून सभापती म्हणून आमच्या संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण सभापती म्हणून निवड केलेली आहे. आमची याची कन्या काय नाव त्यांचं, अमृता वाघे यांची आम्ही महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड केलेली आहे. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनशी केदार यांची आम्ही सभापती म्हणून निवड केलेली आहे. त्यासोबत रामाप्पा चिवडशेट्टी यांची आम्ही सभापती म्हणून निवड केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य लोकांना संधी देत असताना या जिल्ह्यातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्तीच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो करायचा आम्ही प्रयत्न या निमित्तानं करतो. 4पैकी 2 महिलांना आणि 2 पुरुषांना सभापती, महिला पुरुष असा देखील एक समतोल राखला, सर्व समाजाला देखील संधी दिली. आपण पाहिलं असेल की अगदी पहिल्या दिवसापासून आपण आमचे धनगर समाज बांधव आहेत त्यांच्या अध्यक्ष म्हणून वैद्य काम करत आहेत, उपाध्यक्ष आमचा मराठा समाजाचा पवार म्हणून काम करत आहेत, चेतनशीय मराठा समाज बांधवाचं प्रतिनिधित्व करतात. त्यासोबत आपण बघितलं संस्कृती सातपुते आज समाज कल्याण सभापती म्हणून काम करत असताना आमच्या वाघेताई आहेत, त्याही आपल्या OBC मधून या ठिकाणी काम करतात. मग सगळ्या समाजांना सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची असते आणि तीच भूमिका घेऊन आम्ही काम करतो. खरं तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मोठा राडा झाला होता. त्यानंतर तडकाफडकी नीलम गोरेंनी त्यांचं निलंबन केलं. मात्र तुषार दोषी जे आहेत SP ते पुन्हा ड्युटीवरती दिसले. CM साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात हस्तक्षेप केला. नक्की काय स्टेटस ह्या सगळ्या स्थितीचा आहे आताच्याकडे? नाही, सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषदेची निवडणूक आपण पाहिली आणि त्या निवडणुकीमध्ये काय गोष्टी घडल्या ते याचा अख्ख्या महाराष्ट्र आपल्या या निमित्तानं पाहतो आहे. परंतु सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं सांगत आलो की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. महायुती म्हणून आम्ही सोबत येऊन पदाधिकारी निवडीचा आमचा प्रयत्न होता. तो प्रयत्न आम्ही करून बघितला, ते झालं नाही. पहिल्या दिवसापासून आहे की आमचा मोठा पक्ष आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे आमची भूमिका होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आता झालेला आहे. काही समविचारी जिल्हा परिषद सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आता भारतीय जनता पक्षाकडे पूर्ण बहुमत 33 सदस्यांचं बहुमत आहे. काही घडामोडी झाल्या त्यामध्ये ज्या पद्धतीनं या निवडणुका होणं त्या अपेक्षित होतं त्या निवडणुका झाल्या नाही. आपण बघितलं की कुठली निवडणूक असेल तर निवडणूक त्या ठिकाणी होत असताना त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नाही झाला पाहिजे ही सातत्यानं भूमिका निवडणूक आयोग घेत असतं. त्या अनुषंगानं सातारमध्ये तसं घडलं नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक असताना राज्याचे 2-2 मंत्री त्या ठिकाणी गेले. खूप मोठा जमाव त्या ठिकाणी गेला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या अगोदर अपहरणाच्या काही केसेस झाल्या होत्या, त्याचाही आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्या संदर्भात खूप चर्चा झालेली आहे. पण आता मला वाटतं की त्या चर्चेवर न जाता आता याच्या पुढं जाऊन आपण आता चर्चा केली पाहिजे. शेवटी पोलीस म्हणून कायदा सुव्यवस्थेचा राखणं त्यांचं काम आहे. त्यासोबत लोकप्रतिनिधीचा सन्मान ठेवणंही पोलिसांचं काम आहे. त्या अनुषंगानं लोकप्रतिनिधींनी पण कायद्याची बूज राखली पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे, निवडणुकीच्या कामामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. त्यामुळे शेवटी गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. आपण रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. त्या अनुषंगानं आपण कायदा पाळला तर कायदा मोडायची वेळ येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. अशोक प्रकरणामध्ये सुषमा नरसी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांना सहआरोपी करून त्यांना अटक केली पाहिजे.
ऑपरेशन केलं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ताकदीनं पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत आणि हे प्रकरण येत असताना मुख्यमंत्र्यांचं बारकाईनं पहिल्यापासून लक्ष आहे. या प्रकरणामध्ये दोषी आहेत, जे दोषी आहेत त्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑन फ्लोअर सांगितलं आहे, सभागृहामध्ये सांगितलं आहे, सभागृहाच्या बाहेर सांगितलं आहे. त्यामुळे ज्या लोक याच्यामध्ये सामील आहेत, ज्यांच्याकडून लोकांची हॅरेसमेंट झाली, फसवणूक झाली किंवा लोकांना फसवण्याचं काम या माध्यमातून झालं असेल, कुणावर अत्याचार करण्याचं काम झालं असेल, अशा कुणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व राहत नाही. त्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे हे आपल्याला तपासायला लागेल आणि तो तपास पोलीस करतील. मला वाटतं राजकीय नेत्यांनी ते तपास करू नये, ते पोलीस तपास करतील आणि पोलिसांच्या तपासामध्ये जो दोषी असेल, मग कोणाचाही असू द्या, कितीही मोठा असू द्या, त्याच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस खात्यानं घेतलेली आहे. त्यामुळं बाजूला कोण काय म्हणतं त्याचा आरोपी कुणाला आपल्याला म्हणता येणार नाही. लहरी झिरवाळांचा पण एक आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. खरं तर जो संबंधित व्यक्ती आहे तो मोठ्या मोठ्या मंत्री असतील, आमदार असतील यांच्यासोबत तो ब्लॅकमेलिंग करतो अशा पद्धतीचा त्याच्यावरती आरोप आहे. कशा पद्धतीनं बघता या सर्व? मी याच्या संदर्भातली माहिती मी घेतलेली नाही, माहिती घेऊन मी सांगेन. हो, जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यांना त्याचा फटका बसला आहे शेतकऱ्यांना. काय नक्की भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने त्यांचे पंचनामे आणि त्यांना मदतीच्या? आणि आता अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्यात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि पंचनाम्यानंतर शासन त्याला संदर्भातली त्याची तीव्रता किती आहे, किती नुकसान झालं या हिशोबानं शासन त्यावर निर्णय घेईल. जे ब्रिजचं काम आहे गेले 12 महिने झालं, 12-13 महिने झाले संतगतीने काम चालू आहे आणि ते फास्ट व्हावं यासाठी पालकमंत्र्यांचं काम घेतलं असणार आहे. काय सूचना देणार आहे? आता आपण पालकमंत्र्याचा काय दृष्टिकोन असेल, पालकमंत्र्याचा दृष्टिकोन हाच असेल की पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारावेत, योग्य प्रश्नाची योग्य उत्तरे द्यावीत. त्यामुळे आपण सातत्यानं पाहिलं की शहराच्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीतली भूमिका आपली खूप पॉझिटिव्ह आहे. कामं तातडीने झाली पाहिजेत ही भूमिका आपली आहे. त्या अनुषंगानं जे कामं अपेक्षित होती ती कामं आपण करतो आहे. आपण बघितलं की त्या पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून रखडलं होतं, आता तातडीनं आपण सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं काम चालू झाले. त्याचा वेग कमी आहे हे वास्तव आहे, पण तातडीनं त्या कामाचा काम वेगानं करण्याची सूचना आपण दिलेल्या आहेत आणि लोकांची अडचण लवकरात लवकर संपली पाहिजे ही भूमिका रेल्वे खाता असेल किंवा आपलं महसूल खाता असेल, कलेक्टर असेल, या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. हो, जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे. मार्केट यार्ड गेटच्या समोरचं जे राष्ट्रीय महामार्ग आहे ना, हैदराबाद पुणे रस्ता आहे, इतका ब्रिज आहे. आता तुमचा नॅशनल प्रश्न होता, नॅशनल हां, ते त्या संदर्भात माहिती घेऊन बघतो का काम स्लो झाले त्याच्यावर कारवाई करू आपण. हो, एक जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढलेला आहे की पेट्रोल पंपावरती खुली जी म्हणजे कॅन असेल, बाटली असेल किंवा याच्यामध्ये डिझेल पेट्रोल देणं बंद केलेलं आहे, त्याचे आदेश काढलेले आहेत. मात्र आता अडचण अशी झालेली आहे की अनेक पोकलेन चालक आहेत, अनेक JCB चालक आहेत, त्याचबरोबर विहिरीवर काम करणारे जे मशीन्स असतात, तर त्याच्यासाठी डिझेल मिळत नाही, त्यांची अडचण निर्माण झालेली आहे. काय नक्की तोडगा काढला जातो? एका नाण्याला दोन बाजू असतात. आपण दोन बाजू बघतो. लोकांच्यामध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आपल्याकडे इंधनाचा तुटवडा नाही. परंतु एक लक्षात घ्या की आता आपण बघतो की लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. जो 2 लिटर पेट्रोल टाकणार होता तो 10 लिटर टाकतोय आणि प्रत्येकजण आता बघतो की या भीतीपोटी इंधनाचा स्टॉक करायचा प्रयत्न करतो. ते थांबलं पाहिजे. यासाठी आपण बघतो की गाडीमध्ये देणं ठीक आहे, पण कॅनमध्ये किंवा बाकी याच्यामध्ये देणं थांबवलं. मला वाटतं त्यात अयोग्य काहीच नाही. त्यातून काही लोकांचे गैरसोय होते हेही खरं आहे. परंतु शेवटी हा सगळा समतोल ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासन जे निर्णय घेतं ते परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. मला वाटतं ते परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय आहे. सूचना दिल्या होत्या, फोनवर सूचना दिल्या होत्या की रेल्वेची बैठक व्हायला पाहिजे. रेल्वेची अजून नाही, बैठक होईल. आता अधिवेशन चालू होतं, अधिवेशन काल संपलं आहे. आता त्याच्यावर बैठकी संदर्भात आपण बैठकही होईल आणि चर्चाही होईल आणि प्रश्नही मार्गी लागतील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.